एकंदरीत ह्याची क्वालिटी चांगली पण वाटतेय. हॅलो गाईज, हॅलो, नमस्ते, जय पूर्णवाद. वेलकम बॅक टू अवर चॅनल, वेलकम टू न्यू व्लॉग. आता वाजले सकाळचे 5. आता मी चालली आहे ऑफिसला. ऍक्च्युअली माझी शिफ्टच सकाळी 5 ते दुपारी 3 आहे. सो मी ट्राय करेल की माझ्या पूर्ण दिवसभरात मी काय काय करते आहे, अ डे इन माय लाईफ दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे. सो स्टे ट्यून. सकाळी सकाळी खूप थंडी आहे. सो पॅक होऊन जावं लागतं. आहे कमी अंतर, 1 किलोमीटरवर आहे, पण गाडीवर जाताना खूप थंडी वाजते. नीरज मला सोडतोय आणि जाताना गाडीवर खूप थंडी असते, त्याच्यामुळे पूर्ण पॅक होऊन जावं लागतं. चलो लेट्स गो. ओके, बाय बाय बाय. गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आता वाजलेत 2:30. ॲक्च्युली आज मी वर्क फ्रॉम होम ऑप्ट केलं होतं. ॲक्च्युली माझं अजूनही हायब्रिड मॉड्यूल चालू आहे, सो त्यामुळे वीकमधले 2 दिवस कधी मी ऑफिसला जाऊ शकतो. बट आय प्रेफर थर्सडे फ्रायडे ऑफिसला जाणं. मंडे ट्युजडे वेन्सडे मी ऑफिसला जात नाही. सो आजही माझं वर्क फ्रॉम होम होतं आणि मी वर्क फ्रॉम होम करतोय. सो आत्ता वाजलेत 2:30. जसं की तुम्ही सकाळी पाहिलं, मी क्षितिजाला सोडलं सकाळी 5 वाजता. बट आता तिची घरी परत येण्याची वेळ झाली आहे. सो परत मी तिला घ्यायला चाललोय. कुठली मीटिंग इन बिटवीन नव्हती, सो त्यामुळे इट्स पॉसिबल फॉर मी टू जस्ट गो अँड तिला घेऊन परत येणं. सो मी निघतोय. हा व्लॉग आपण पुढे कंटिन्यू करूयात, कारण की एक फ्लिपकार्टचं पार्सल आलंय. सो त्याची अनबॉक्सिंग होणार आहे आणि ते आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. स्टे ट्यून. सो गाईज, मी पोहोचलो इथं क्षितिजाला घेण्यासाठी आणि आय एम टू वेटिंग एरिया. सो म्हणजे ऍक्च्युली हा रस्त्यावरच आहे, स्पेशल एरिया वगैरे काही नाही आहे. बट तिथं यांचा स्मोकिंग झोन आहे, सो त्याच्या बाजूलाच मी इथे उभा आहे. मे बी क्षितिजा आल्यावर आम्ही जाऊयात. पण जाताना भूक खूप लागली आहे. ऍक्च्युली आज चतुर्थी असल्यामुळे माझा उपवास असतो. वेन्सडेला पण जायचं ऑफिसला. कसं काय? ऑफिस कव्हरेज कम्प्लिटली झाले. सुट्ट्या घेतल्या म्हणून का? वेन्सडेला पण नाही, 2 पब्लिक हॉलिडे आले होते आणि 1 सुट्टी होती. वेन्सडेला पण ऑफिसला जायला खूप चालली आहे. ओके, तर मी पोहोचले घरी आणि एक मस्त प्रोडक्ट आम्ही घेतलं होतं ते डिलिव्हर झालंय आज. गिम्बल. ये त्याची अनबॉक्सिंग करून मी तुम्हाला दाखवेल आणि त्याचं सेटअप करून पण दाखवेल. पहिले आपण फ्रेश होऊया, जेवण करूया आणि मग भेटूया. ओके, तर हे आहे डिजिटेकचं गिम्बल. त्याचा मॉडेल नंबर आहे DSG007F. ओके, आम्ही पण हे पहिल्यांदाच वापरणार आहोत, पहिल्यांदाच ऑर्डर केलंय आणि आम्ही पण ह्याला फक्त युट्यूबच्या दृष्टिकोनातून पाहून, त्याचे व्हिडिओ पाहून आमच्यासाठी जे काही उपयोगात असेल ते ह्याच्यासाठी ते मागवलं आहे. सो लेट्स सी हे आपण कसं आहे, कारण की मी याच्या पहिले गिम्बल कधीच नाही वापरलेलं, पण ते इझी टू कॅरी आहे, त्याच्यामुळे मी वापरायचं ठरवलं होतं. तर हे आज आलंय आणि लुक ॲट दिस. ओके, याच्यात पहिले निघालं ह्याचं मॅन्युअल, पूर्ण मॅन्युअल आहे आणि इथे आहेत ही त्याची बॅग, ज्याच्यात तुम्ही कॅरी करू शकता. एवढंसं छोटंसंच होतं, तो कुठे पण पॉकेटमध्ये बसतो, ह्याच्यासाठी पण हे खूप जास्त उपयोगात आहे. सो आपण काढूया पहिले हे सगळ्यात मेन वालं. आम्ही हे मागवलं होतं फ्लिपकार्टवरनं. सो फ्लिपकार्टचा ऑप्शन हा बेटर आहे. हे बघा, बहुतेक हे इथून आहे आणि इथे सगळ्या फंक्शन कीज आहेत. त्या फंक्शन कीज साठी मला पण मॅन्युअल वाचावं लागेल. सो म्हणजे मी वाचून कसं त्याच्यात आपण ऍडजस्ट करू शकतो ते मी सांगेल. पण इथे सगळे ऑप्शन्स आहेत, इथे सगळे कॅमेराचे आहेत, इकडे झूम इन झूम आउट, हे तर बेसिक आहे मला माहिती आहे. पण एकंदरीत त्याची क्वालिटी चांगली पण वाटतेय हातात घेतल्यानंतर, छान वाटतंय. आणि हे त्याच्यातलं दुसरं पॅकेट आहे. ह्याच्यात काय याच्यात ते छोटासा जो ट्रायपॉड ठेवू शकतो, म्हणजे हे तर आपण हँडी कॅरी करू शकतो ना. तर हा जो ट्रायपॉड हे आहे, हे त्याला बहुतेक हे ट्रायपॉड आहे. याला खालून हे ट्रायपॉड बसणार आणि तुम्ही तिथे फक्त स्टेबल पण ठेवू शकता. करेक्ट. सो आणि याच्यामध्येच त्याची चार्जिंगची कॉर्ड त्यांनी दिली आहे. तर हे जे आहे ना, हे ह्याच्या खालून असं त्याला ऍडजस्ट करून तुम्ही एका जागेवर ठेवू शकता.
स्टेबल व्हिडिओज काढण्यासाठी पण. आणि ह्याच्यात खूप साऱ्या सेटिंग्स मधली मला एक सेटिंग अशी माहिती आहे की इथे फक्त तुम्हाला फेसवर फोकस करता येतो. तुम्ही जिकडे तिकडे वळले तिकडे तिकडे तुमचा ह्याच्यासोबत हे गिम्बल आपोआप वळतं. हे जास्त छान त्याच्यातलं हे आहे असं मला वाटतंय. सो लेट्स सी, आपण मॅन्युअल एकदा चेक करूयात. मॅन्युअलमध्ये त्यांनी सगळं मे बी कसं यूज करायचं काही नाही, ह्याला भरपूर वेळ लागेल. सो मी एकदा ते करून बघते आणि सगळं पूर्ण त्याच्यात ऍडजस्ट झाल्यावर मी पुन्हा दाखवेल तुम्हाला की हे नक्की आमच्यासाठी वर्क कसं करताय. जर आमच्यासाठी हे चांगलं वर्क केलं तर मी पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल याचे डिटेलिंग्स. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण टाकेल. सो बघूया ते कसं वर्क करताय. ओके, तर हा व्हिडिओ आपण इथे संपवूयात. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. थँक्यू.